साटेली भेडशी येथे एका अनधिकृत इमारतीमध्ये बेकायदेशीररित्या शस्त्र व मक्तब चालू असून त्या ठिकाणी 7 ते 10 वयोगटातील मुलांना उर्दू व अरबी शिक्षण देत येत असल्याचं समजताच ग्रामस्थांनी दोडामार्ग पोलिसांना या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी तेथे धाड घालून 2 संशयित युवकांना ताब्यात घेतलाय। बिलाल आलम शेख व असलम इस्माईल खेडेकर अशी त्यांची नावं असून या संशयितांवरती गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली आहे। साटेली भेडशी येथे अनधिकृतरित्या बांधकाम करण्यात आलेल्या घरात काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांना संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या। त्यानुसार ग्रामस्थांनी याचा छडा लावला असताना शस्त्र प्रशिक्षण व मक्तब चालू असून 7 ते 10 वयोगटातील मुलांना उर्दू व अरबीचं शिक्षण दिलं जात असल्याचं समजताच हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी व स्थानिक ग्रामस्थांनी तसंच स्थानिक मुस्लिम बांधवांनी हा प्रकार रविवारी दोडामार्ग पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलाय। त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे व अन्य सहकारी कर्मचाऱ्यांनी कायदेशीररित्या त्या घराची झडती घेतली आणि या झडतीमध्ये अवैधरित्या घरात ठेवलेल्या 2 तलवारी जप्त करण्यात आला आहे। या दोघांवर दोडामार्ग पोलिसांनी आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला असल्याचं पोलीस उपनिरीक्षक यांनी सांगितलंय।